श्री स्वामी समर्थ. एकदा एका श्रीमंत व्यापाऱ्याने श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून त्यांना भेटण्याचा निश्चय केला. तो स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेला. त्याने मोठ्या भक्तिभावाने स्वामींना सोन्याचे दागिने आणि मौल्यवान भेटवस्तू अर्पण केल्या. पण स्वामी समर्थ मात्र शांत होते. त्यांनी त्या भेटवस्तूंवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. व्यापाऱ्याला वाटले की स्वामींना त्याच्या भेटवस्तू आवडल्या नाहीत. तो म्हणाला, स्वामी, मी तुमचा मोठा भक्त आहे. ही छोटीशी भेट तुमच्या चरणी अर्पण केली आहे. कृपया स्वीकारा. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि मंद स्मित केले. त्यांनी जवळ बसलेल्या एका गरीब भक्ताला बोलावले आणि विचारले, बाळा, तू काय अर्पण केलेस? गरीब भक्ताने लाजत उत्तर दिले, स्वामी, माझ्याकडे काहीच नाही. मी फक्त मनापासून तुमची सेवा करतो आणि तुमचे नामस्मरण करतो. हे ऐकताच स्वामींनी आनंदाने त्या भक्ताला आशीर्वाद दिले आणि म्हणाले, या भक्ताची श्रद्धा आणि समर्पणच खऱ्या अर्थाने मोठी भेट आहे. दान धनाचे नाही तर अंतःकरणाने केले पाहिजे. हे ऐकून व्यापाऱ्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याला कळले की खरी भक्ती श्रीमंतीत नाही तर निस्वार्थ प्रेमात आणि श्रद्धेत आहे. त्या दिवसापासून त्याने अहंकार सोडून संपूर्ण विश्वासाने स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली. भक्ती हृदयातून केली जाते, ती पैशाने मोजली जात नाही. खरी श्रद्धा आणि प्रेम हेच परमेश्वराला प्रिय आहे. श्री स्वामी समर्थ.